होणाऱ्या बायकोला गिफ्ट द्यायचं एंगेजमेंटमध्ये. आणि सगळ्यात जर भारी आता सुद्धा पण दिसत असेल ना, तो माझा नवरा दिसतो. आता चिन्मय भाऊजींची एंट्री आहे. आम्ही जस्टच सगळे इव्हेंटच्या इथे पोहोचलोय. हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला तर माहितीच आहे की घरी लग्न ठरलंय आणि उद्या चिन्मय भाऊजींची एंगेजमेंट आहे. आणि त्याच्यासाठी ना घरात खूप जास्त तयारी चालू आहे, गडबड गोंधळ आहे. सगळे पाहुणे घरी आलेत आणि आत्ता ना सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे की उद्या आम्हाला इथून सगळं सामान घेऊन त्यांच्याकडे जायचं आहे. म्हणजे आम्ही अकोल्यामध्ये सध्या आणि उद्या आम्हाला बुलढाण्याला जायचं आहे कारण की तिथे एंगेजमेंट आहे. सो आमची सगळी पॅकिंगची वगैरे तयारी चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी पॅकिंग चालू आहे ना सध्या, ती म्हणजे नवरदेवाची चालू आहे. कारण की त्यांना ना उद्या स्वतःच्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट द्यायचं आहे एंगेजमेंटमध्ये. सो त्याचं सगळं पॅकिंग चालू आहे आणि त्याच्यात आम्ही थोडीफार त्यांना हेल्प करतो, पण मन लावून ते खूप जास्त स्वतःहून सगळं करतायत. आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करून ना त्यांनी गिफ्ट्स घेतलेत. म्हणजे भरपूर सारे, म्हणजे एक गिफ्ट नाही घेतलं त्यांनी, असे भरपूर सारे गिफ्ट्स घेतलेत. आणि स्वतःहून त्याच्यावर नोट्स लिहिणं, त्याच्यामध्ये मेसेजेस लिहिणं हे सगळं करतात आणि ते बघून ना खूप जास्त भारी वाटतंय. सो मी आता तुम्हाला दाखवते की ते पॅकिंग वगैरे कशी करतात. आणि या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एंगेजमेंटला आम्ही जाणं हे सगळं दाखवेल. सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला आता दाखवते की ते पॅकिंग कशी करतायत. ते इकडच्या खोलीमध्ये त्यांची पॅकिंग चालू आहे. तुम्हाला नीट ठेवा ना थोडं. आणि इथे सई बसली आहे. तिला फेस रिव्हील नाही करायचा मला वाटतं. ठीक आहे. ते झालं का पण डायरीमध्ये लिहून सगळं? ठीक आहे. झालं का? बंद करून ठेवा आता ते. त्याच्यामध्ये भरून बघितलं ना तुम्ही की कशी पॅकिंग वगैरे चालू आहे. आता सगळे जेवायला बसलेत आणि मी पण पटकन जाऊन जेवणार आहे. सो चला तर मग जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर अजून भरपूर काम आहे. हे सगळे जेवायला बसलेत. हाय करा सगळे, हाय करा. हाय बाय बाय. मी जेवायचे अजून. मला 2 वेळा घ्यावं. नाही पावशी मी थोडीशीच खातो. मी नाही 10 सेकंद ते फक्त असंच करणार आहे पा. आम्ही थोड्या वेळापूर्वीच आत्यांच्याकडून घरी आलो आणि आता घरी आल्यावर ना उद्या जाण्यासाठी जी मला साडी नेसायची आहे ना तिची मी तयारी करत होते. सो ती साडी मी तुम्हाला दाखवते. उद्या पण मी म्हणजे जेव्हा नेसेल तेव्हा दाखवेलच. सो अशी ती साडी आहे. पोपटी आहे वरती रंग आणि काठ जे आहेत ना ते असे हिरवे, पूर्ण डार्क हिरव्या रंगामध्ये आहेत. आणि याच्यावर ना मी आज बांगड्या घेतल्या. सो त्या इतक्या मस्त मॅचिंग मिळालेत ना मला, ते पण मी तुम्हाला दाखवते. सो अशा माझ्या बांगड्या आहेत आणि पोपटी आणि हिरव्या अशा प्रॉपरमध्ये इतक्या भारी. आणि याच्या मागे पुढे मी सोन्याच्या बांगड्या घालेल आणि याला असं प्रॉपर सेट करेल. आणि सोबतच मला पैंजण पण घालायचं जे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं. सो ते मी आता घालेल आणि मस्तपैकी जाऊन झोपेल आणि मग उद्या सकाळचं मी तुम्हाला सगळं दाखवते. तसं फायनली मी तयार झाली आहे, तुम्हाला दिसत असेल तर. आणि आम्ही सगळे तयार होऊन निघतोय आत्यांच्या घरी जायला. तिथे पहिले जाऊ, तिथे ठरेल की कोण कुठल्या कारमध्ये बसेल वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत बुलढाण्याला जाण्यासाठी निघू. सो पहिले मी तुम्हाला माझा जो आजचा लुक आहे ना तो दाखवेल आणि बाकीच्या सगळ्यांचे पण दाखवेल. सो हा तर आमचा फर्स्ट लुक आहे. तिथे जाऊन आमचं वेलकम वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत चेंज वगैरे करू आणि मग ॲक्च्युअल फंक्शनचे जे आमचे कपडे आहेत ना ते मी घालू. सो आत्ता आम्ही जी काही आमची ऑलरेडी असलेली जे कपडे होते ना तेच आम्ही घातलेत. सो मी आता तुम्हाला माझा लुक दाखवेल आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्यांचे. बेसिकली आम्ही आत्यांच्या घरी पोहोचलो आहे आणि मी तुम्हाला जे आजचे सत्कार मूर्ती आहेत ना त्यांना भेटवते. सो जरा हात दाखवा ना तुमचा प्लीज. सो होणाऱ्या बायकोचं इथे नाव लिहून घेतलं आहे त्यांनी. सो आता आम्ही निघतोय सगळे आणि थोडं मला असं वाटतं फेसवरून नर्वस आहेत. सो आम्ही आता जाऊ आणि मग तिथे जाऊन नाश्ता वगैरे करायचा. सो पहिले निघतो आम्ही. आम्ही जस्टच सगळे इव्हेंटच्या इथे पोहोचलो आहे आणि खूप छान प्रकारे आमचं वेलकम चालू आहे. सो इथे तुम्ही बघाल तर मागे फोटो वगैरे लावला आहे त्या दोघांचा.
आणि आता सगळ्यांचं घरच्यांचं वेलकम वगैरे चालू आहे. सो आम्ही आज जाऊ, मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवते. वल्लभ वेलकम झाल्यावर सगळ्यांनी ब्रेकफास्ट करून घेतला आणि तो इतका सुंदर आणि टेस्टी होता ना. त्यानंतर आम्ही हॉलमध्ये गेलो आणि तिथलं डेकोरेशन पण खूप जास्त सुंदर होतं. नवऱ्या मुलाची आई तयार झाली, फोटो सेशन चालू आहे त्यांचं, बाहेर बोलवत आहेत कारण की मधुरा येते आता बाहेर आणि मामा गावून बाहेर बसले तर ते वाट बघतात आत्या जातील आता. आणि सगळ्यात जर भारी आता सुद्धा पण दिसत असेल ना, तो माझा नवरा दिसतो. मी तुम्हाला दाखवते, एकदम चांगल्या कुर्त्यामध्ये वगैरे आहे तो. थांबा तुम्हाला सगळ्यात आधी ना हॉलमध्ये मधुराची एंट्री झाली आणि त्या पिंक साडीमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती ना. त्याच्यानंतर चिन्मय भाऊजींची एंट्री होती. त्याचा रेकॉर्डिंग माझ्याकडे नाही आहे कारण की आम्ही नाचण्यात इतके जास्त बिझी होतो ना की कोणीच त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही केलं. तयार झाली आहे मेन रिंग सेरेमनीसाठी. सो असा माझा काहीसा लुक आहे. मी तुम्हाला माझा फुल लुक दाखवते, पण त्याच्या आधी आपला जो नवरदेव आहे ना तो इथे रेडी होतोय आणि एकदम प्रॉपरमध्ये त्यांचं सगळं असं चालू आहे, मेकअप वगैरे. सो 4 माणसं त्यांच्याजवळ आहेत सगळं करण्यासाठी. सो इथे बघाल तर आता हे पहा, 1 मिनिट मी तुम्हाला प्रॉपरमध्ये दाखवते, थांबा. बापरे बाप, उलटच आहे ते मला वाटतं. नाही नाही असं आहे, असं आहे, असं आता चिन्मय भाऊजींची एंट्री आहे. आम्ही त्यांना प्रिपेअर करून घेऊन चाललोय. सो ते इथे आहेत आणि सगळी तयारी झाली आहे. सही आहे इथे आणि आम्ही पटकन आणि आम्ही एंट्रीचं सॉन्ग पण ठरवलंय. सो मी ते व्हिडिओमध्ये टाकेलच आणि कोणाला तर हे करायला सांगितले आणि आम्ही चालू आता बाहेर. चिन्मय भाऊजी आणि मधुरा आत्ता ना फोटोशूट करून आले. ॲक्च्युली त्यांचा साक्षगंध झाला दोघांचा पण आणि आता रिंग सेरेमनी असणार आहे. सो त्याच्यासाठी ते चेंज वगैरे करतील ड्रेस, पण त्याच्या आधी जेवण वगैरे होणार आहेत सगळ्यांची. आणि जेवणासाठी मग आता सगळे बसले तिकडे. सगळ्यांचं जेवण झाल्यावर ना आम्ही जेवायला बसलो होतो आणि आम्हीच एकमेकांना फोर्स करून ना उखाणे घ्यायला लावले. माझ्या नवऱ्याने ना खूप चांगला उखाणा घेतला, पण नेमकं त्याचंच रेकॉर्डिंग माझ्याकडे नाही आहे. ज्यांचं आहे ना ते मी इथे पोस्ट केलेत. आणि मी दादांना जरा सांगितलं तर ट्राय कर, ठीक आहे. नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री, मधुरा होणार आमच्या घरची मुख्यमंत्री. महादेवाच्या पिंडीवर बेलवंती वाकून चिन्मयचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. वा 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 वा. नायकांची मुलगी, तिला मिळेल आता 100% प्रेमाचा सहवास. पार्थसारथी रावांचं नाव घेते. खूप सुंदर असतो हा प्रेमाचा प्रवास. मुवमेंटचा सगळे एवढा वाट बघत होते आणि पूर्ण तयारी वगैरे त्याच्यासाठी केली होती ना, ती फायनल झाली आहे. ती म्हणजे एंगेजमेंट पूर्ण झाली आहे आणि
तुम्हाला मी रिंग दाखवते चिन्मय भाऊजींची. म्हणजे सगळं चिन्मय भाऊजी अंगठी दाखवा. कसं वाटतं मग एंगेजमेंट झाल्यानंतर? एकदम मस्त वाटतंय, छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं? एकदम मस्त, बढिया. नवीन वहिनी मिळाली तुम्हाला मी सोडून. नाही तरी तुम्ही माझ्या फेवरेट पहिला राहा. बापरे. तुम्हाला कसं वाटतं? बापरे. नवऱ्याच्या रिॲक्शनकडे तुम्ही इग्नोर करा, काय माहिती काय झालंय त्याला, पण ठीक आहे. अशी सगळ्यांना चांगलं वाटतं. बट अजून भरपूर सारे इव्हेंट्स बाकी आहेत. सो मी तुम्हाला एक एक दाखवेल काय काय इव्हेंट्स आहेत पुढे ते. रिंग सेरेमनीनंतर चिन्मय भाऊजी आणि मधुराचा एक कपल डान्स होता. त्याचीच प्रॅक्टिस चिन्मय भाऊजी इथे करत होते व्हिडिओ बघून. आणि त्याच्यानंतर ना त्या दोघांची एकदम ग्रँड एंट्री झाली. संभाले संभलता नहीं ये दिल, कुछ आप में बात ऐसी है. सगळा कार्यक्रम एकदम मस्त पार पडला. आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं. आणि आता आम्ही बॅग्स वगैरे भरलेत आणि आम्ही निघणार आहे अकोल्याला जाण्यासाठी, कारण की तिकडे जायला तर आम्हाला 2 तास लागतीलच. आणि सगळ्यांना प्रचंड कंटाळा आला, पाय दुखतात, कारण की आम्ही इतका एन्जॉय केला, इतका डान्स वगैरे केला ना, खूप जास्त मजा आली. आणि चिन्मय भाऊजी आणि मधुराची फोटो सेशन चालू आहे, त्यामुळे त्यांचाच वेट करतोय आम्ही. बाकी बॅग वगैरे आम्ही सगळे भरून ठेवलेत आणि ते एकदा आले मग आम्ही पटकन निघणार आहे सगळ्यांचा निरोप घेऊन. सो कार्यक्रम तर एकदम मस्त सेलिब्रेट झाला, खूप जास्त मजा आली. आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्लॅन केल्या होत्या ना त्या सगळ्या झाल्या. सो आता मी पहिले तर सगळ्यांच्यासोबत बसते जाऊन आणि सगळ्यांना बाय वगैरे म्हणते आणि निघतो आम्ही अकोल्याला जाण्यासाठी. आणि मग मी तिकडे गेल्यावर काय जर असेल माझ्या डोक्यात अजून तर मग मी तुम्हाला स्टोरी सांगेन. फायनली आम्ही घरी आलो आहे. आमचं जेवण वगैरे झालं, मी चेंज केलं, चेहरा वॉश केला आहे, कारण की सकाळपासून काही ना काहीतरी लावत होते चेहऱ्याला. सो माझा अवतार जो आहे तो इग्नोर करा. आणि कार्यक्रम एकदम मस्त झाला. म्हणजे जी अरेंजमेंट क्लास केली होती ना त्या लोकांनी, म्हणजे इतकी छान की कुठल्याच गोष्टीची ना अशी गरज नाही पडली, सगळ्या गैरसोय नाही झाली, सगळ्या गोष्टी प्रॉपर वेल प्लॅन्ड होत्या. आणि आम्ही ठरवलं होतं की या टायमिंगपर्यंत प्रत्येक इव्हेंट झाला पाहिजे आणि तसाच झाला. आणि आम्हाला मेन कन्सर्न होता की बुलढाण्यावरून अकोल्याला येण्यासाठी ना आम्ही लवकरात लवकर निघालो पाहिजे आणि तसंच झालं. आम्ही वेळेवर येऊन इथे पोहोचलो, आमचं प्रॉपर जेवण झालं, आम्ही आता बरोबर वेळेवर झोपतोय. त्याच्यामुळे अरेंजमेंट एकदम क्लास होती आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्ही एन्जॉयमेंट केली. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की डान्स वगैरे तर म्हणजे माझे स्वतःचा डान्स बघून असं वाटतं की यार काय म्हणजे जाऊ दे. म्हणजे आणि सगळ्या लोकांनी मला त्याच्यावर कौतुक केलं माझं की तू चांगला डान्स करते म्हणून. म्हणजे माझा डान्स बघून मला स्वतःला भीती वाटत होती, पण ठीक आहे असू दे. आणि फोटोज तर इतके क्लास आलेत ना, म्हणजे सगळ्यांचे फोटो इतके भारी आलेत. आणि चिन्मय भाऊजी आणि मधुराचे तर शपथ खूपच भारी फोटोज आलेत. आणि मी ते सगळे इंस्टाग्राम स्टोरीला टाकले होते. सो हा व्लॉग येऊपर्यंत खूप जणांनी माझी स्टोरी वगैरे बघितली पण असेल, याच्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील. सो अशा प्रकारे आम्ही ज्या दिवसाची खूप जास्त आतुरतेने वाट बघत होतो, 1 आठवड्यापासून सगळं चालू होतं, शॉपिंग, रिंग्स घ्यायचे आणि सगळ्या गोष्टी अरेंज होतील का, कपडे मिळतील का आणि कपडे अल्टर करून होतील का, इतक्या सगळ्या गोष्टी, पण त्या सगळ्या मॅनेज झाल्या. त्या असताना की एकदा लग्न ठरलं तर पटापटा सगळ्या गोष्टी मॅनेज होत जातात. सो तसंच झालं. आणि आजच्या ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो ना तो दिवस पूर्ण झाला. आणि चिन्मय भाऊजी आणि मधुरा तर वेगळ्याच, म्हणजे ते ढगातच असतील आनंद त्यांचा, पण आम्ही पण सगळे खूप जास्त खुश आहे, कारण की आम्ही पण त्याच्यासाठी खूप जास्त प्लॅनिंग केलं होते, कष्ट केले होते. आम्हाला असं होतं की काही प्रॉब्लेम नको व्हायला आणि तसंच झालं. आज दिवसभर काहीच म्हणजे कुठेच आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही जाणवली. त्यामुळे असं झालं की आमच्याकडून पण आम्ही जेवढे गोष्टी प्लॅन केल्या होत्या ना त्या एकदम चांगल्या प्रकारे पार पडल्या. आणि ओव्हरऑल एंगेजमेंट सेरेमनी एकदम
छान प्रकारे पार पडली. सो तुम्हाला या व्लॉगमध्ये ना कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली, म्हणजे चिन्मय भाऊजी आणि मधुराचे कोणते आउटफिट्स तुम्हाला जास्त आवडले, कोणता पार्ट या व्लॉगमधला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप की आजचा हा पूर्ण व्लॉग तुम्हाला आवडला असेल. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.